महाराष्ट्राचे आई तुळजाभवानी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमचे हिंदू उदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उदयसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करून मी आज लोकप्रधान न्यूजला आपली इच्छुक उमेदवारीसाठी बायोडेटा देण्यासाठी बोलल्याबद्दल मी पहिला लोकप्रधान चॅनलचं मी धन्यवाद करतो. यानंतर त्यांनी जे विचारायचं त्यांनी विचारलं. कसा एकीकडे समीकरण प्रभाग क्रमांक 17चा तुम्ही उमेदवार आहेत उद्धव ठाकरे पक्षाकडून, तिथं सध्याची परिस्थिती बघितली तर तुमचे जे मोठे नेते होते देवेंद्र भंडारे, त्यांनी आता काँग्रेसमध्ये BJP प्रवेश केलेले आहेत आणि काँग्रेसचे जे नेते होते म्हणजे करण मेहत्रे ते आता जगात नाही. म्हणजे एकीकडे असं अभ्यास आहे की त्या प्रभागामध्ये आता मोठा नेता राहिलेला नाही आहे. राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, जे महाविकास आघाडी आहेत, महायुती तिथं स्ट्रॉंग आहेत, शिवसेना असू दे किंवा BJP, अशी एकंदरीत चर्चा आहे. काय सांगाल? मी आता जे तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाला माझं एकच उत्तर आहे की परवाच बिहारमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये अनेक लोकांनी असं दावा करायला की आम्ही मतदान केलं नाही पण मतदान झालंय. BJP म्हणजे EVV मशीन हे घोटाळा आहे हे सिद्ध झालेलं आहे. पण त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणला की देवेंद्र भंडारेची जंगमजी हे स्वतःहून पायावर दगड घालून घेतले आणि करण मेहत्रे हे आमचं समाज एक भाग होता ते आम्ही मान्य करणार, कारण त्याच्यामुळे 3 सीट आलेल्या आहेत, 4 सीट आलेल्या आहेत. पण त्याला काही लोकांनी दगा दिल्यामुळं त्यांचं पराभव झालं. याला मी नाकारू शकत नाही. पण जे तुम्ही आता बोलता की एक टायमाला काँग्रेस होतं 55 वर्षापासून होतं, आता नाही. पण BJP जे विधानसभेला BJPला मतदान झालेलं आहे 75% ते 70% ते आता होणार नाही. भले काँग्रेस असू द्या, BJP असू द्या किंवा शिंदेगडचे असू द्या गद्दारी, हे कोणाला बाळगणार नाही आहे. फक्त मशाल येणार तिथं, एवढे मी गॅरंटी देतो तुम्हाला. महायुतीकडून एकंदरीत तुमचे जे मोठे नेते आहेत ते लढण्यासाठी तयार नाही काँग्रेस सोबत. आज बघा साहेब म्हणतात की एका ठिकाणी बाळासाहेब थोरात म्हणतात की मनसेशी युती आम्ही करणार नाही, दुसरीकडे उद्धव साहेब आणि मनसे म्हणजे राज ठाकरे साहेब हे दोघं युती झाल्यामुळं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात एक स्वाभिमानाचा गोष्ट झालेली आहे. ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत, त्यामुळं आम्हाला नक्की बेनिफिट होईल. आणि आजच मी कालच पेपरमध्ये वाचलो दिवामाटीमध्ये की एका कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेब आणि शरद पवार साहेब हे भेटणार आहेत. शिंदेसाहेब आणि शरद पवार जे करतील ते आमच्या पक्षप्रमुख जी श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना यांना भेटतील. ते काय निर्णय होतील ते वरच्या लेवलचं आहे, ते आपण बोलू शकत नाही. युती होतील किंवा ना होतील ते आमच्या कालच्या वरच्या पातळीवर झाल्यावर आमच्या कालच्या पातळीचे जिल्हा अजयजी दासरी आणि उपनेते अस्मिता गायकवाड, शरद कोळी, प्रतापजी चव्हाण हे घेतील नंतर. आता त्या प्रभागामध्ये BJP स्ट्रॉंग आहे असं वाटतंय ना? मला तर वाटत नाही BJP स्ट्रॉंग आहे, कारण लोकांना येड लागलेलं आहे BJPचं. ते लोक बेरोजगारी गेले आहे, आपले कामाधंदा नाहीत, लोक भीक मागायले, ते सोडून फक्त धर्मासाठी जे लढाले. 2017च्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर 3 BJPचे होते आणि नाही रॉंग आहे. 3 BJP नाही, 2 BJP, एक शिवसेना एक मॅम राईट. आता भंडारे साहेब पण नाही. कसं एक समीकरण कसं काय फरक पडणार नाहीये, कारण भंडारे साहेब मोठे नेता आहे समाजाचे, मोठे नेता 3 वेळा निवडून आलेले आहेत, सभागृह नेता राहिलेले आहेत. संजय महापौरजी राहू द्या, देवेंद्र भंडारेजी राहू द्या, आमचे जंगम राहू द्या, खऱ्यापण्णा जंगम राहू द्या, हे आमचे नरसिंह कोळी हे आमच्या समाजासाठी खूप केलेत, बाबा करगुळे वगैरे. पण आता ते स्वतःच्या पायावर मी पहिल्यांदा बोललेलं आहे की दगड घालून घेतले. आता त्यांचा काही परिणाम होणार नाही. पण यंगडी साहेब जे एकनिष्ठ राहिलेत, मी त्यांचं देखील अभिनंदन करतो की उद्या वरिष्ठ पात्र म्हणजे दगड घालून दिलेलं म्हणजे का तिकीट भेटणार नाही का? काय त्यांना कंपल्सरी तिकीट देणार नाहीत, एवढी माझी चॅलेंज आहे. मग कारण जुने लोक मग भीक मागाव का? जुने जे BJP साठी 40-45 वर्ष राबलेले आहेत, काबाड कष्ट करून आयत्या लोकांना देणं म्हणजे आयत्या घरात नागोबासारखं कोणी आले तर कोण आहेत? म्हणजे जुने कोण आहेत त्या प्रभागात, कुणाची चर्चा आहे? आणि आता जुन्नबाई आंबेवाले म्हणा, म्हणजे रवी कयावाले यांना तिकीट घालण्याचा प्रयत्न करत आहेत BJP वाले, मला हे ठाऊक आहे. पण ते होणार नाहीये.
कारण ते चालू नगरसेवक आहेत, त्यांना तिथं तिकीट द्यावं लागतंय. आता आनंद गोडलोलू सारख्या गरीब माणसाला तो काम करतो. मी बंडारू साहेबांना तिकीट भेटणार नाही? 100% भेटणार नाही, हे माझी खात्री आहे. काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना आणि जे काही महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि प्रभाग क्रमांक 17ची नागरिकांना काय चॅनलच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया? आमच्या लोकप्रतिनिधीला एकच माझं मेसेज राहणार की वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतील ते जर घेतील, ते 4 उमेदवार लढवा म्हणलं तर मी 4 लढवायला तयार आहे. मग जर जे आज शरद पवार जे स्वतः म्हणलेत की मी उद्धव साहेबशी बोलणार, ते युती करणार म्हणलं तर मी युती करून आम्ही तिथं 3 सीट तर आणणार, एवढी माझी गॅरंटी आहे. कारण चौथा जे आहे ते स्वतः धोकाच आहे, मला माहित आहे ओपनचं. पण बाकी ओबीसी म्हणा, SC म्हणा किंवा जनरल सर्वसाधारण लेडीज म्हणा, ते आम्ही निवडून आणणार, एवढं मला 100% खात्री आहे.